हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे मंडे आणि माझ्या सकाळची सुरुवात आत्ता झाली आहे. मला जॉबला पण जायचं आहे, पण काल ना संडे पूर्ण माझा फिरण्यातच गेलाय. मी काल माझी शॉपिंग आणि बाकी बरंच काही आम्ही सगळं काही केलं आहे. सो त्यामुळे मला ना काल वेळच नाही मिळाला. मी व्लॉग वगैरे शूट केला, बट तो एडिट वगैरे व्हायचा आहे. आणि त्यानंतर मी खूप थकून गेले. सायंकाळला घरी आले 9 वाजले होते. नंतर मग जेवण वगैरे करून मी झोपून गेले आणि त्यामुळे आत्ता खूप जास्त लेट उठली आहे. आणि आज माझं क्लिनिक पण आहे, मला क्लिनिकला पण जायचं आहे, मी रेडी पण व्हायची आहे. मी बस आत्ता झोपून उठली आहे. आणि ही माझी रूममेट इथे मस्त कॉलवर बोलत आहे. सकाळी उठल्या उठल्या हिचा कॉल सुरू होऊन जाते आणि बाहेर मस्त ऊन निघाली आहे. असं वाटत आहे की गरम गरम ऊनच खात बसावं दिवसभर. बाहेर मस्त कोवडी ऊन निघाली आहे गाईज. आतमध्ये ना रूममध्ये इतकी थंडी वाटते, इतकी भयंकर थंडी वाटते की तुम्हाला काय सांगू. इतकी थंडी तर मी मागच्या वर्षी पण नव्हती बघितली, तितकी थंडी मी ह्या वर्षी बघत आहे. तू काय बडबड करत आहे? खूप जास्त थंडी वाटते. हो ना, खूप जास्त थंडी वाटते. एकतर आमची रूम सेकंड फ्लोअरला आहे. उन्हाळ्यामध्ये इतकं ऊन वाटते, हिवाळ्यामध्ये इतकी थंडी वाटत आहे ना ती खूप जास्त. यार भाग्यश्री, आज काय बनवायचं जेवणात? खूप लेट झाला आहे ना. आम्ही दोघी पण आज खूप लेट उठलो, दोघी पण. बिकॉज इलेव्ही ऑफिस जायचं आहे आणि मला पण कॉलेज जायचं आहे. आणि आमच्याकडे आता फक्त अर्धा तास उरलेला आहे. अर्धा तास पण नाही, 9:50 झाले आहे. एक काम करू, आपण सँडविच बनवून टाकू पटकन. ठीक आहे, फटाफट. छान, आपले लवकर बनवून जाईल. येस. आता ना आम्ही सँडविच बनवणार बिकॉज आमच्याकडे वेळ नाही आहे. तर फटाफट सँडविच बनवून टिफिनमध्ये तेच घेऊन जाऊ. तर मी इथे पटकन हे सगळं कापून पण घेतलं आहे आणि आता मला सँडविच बनवायचं आहे. त्यासाठी मला लागणार आहे हे सगळं सामान. आम्ही कालच घेऊन आलो होतो. आम्ही म्हटलं होतं हे संडेला वगैरे बनवू, पण ठीक आहे आजच बनवून टाकते बिकॉज ब्रेड पण झाला आहे. हे आमचे ब्रेड. ओके, याचं काम झालं आहे. त्याला इथे करू. त्याच्यासाठी लागणार आहे आता हे एक वाटाई. ही काकडी मी आधीच कट करून घेतली होती, त्यासोबतच टाकले होते मी कांदा. तुला कॉलेजला किती वाजता जायचं आज? थोडं लेटच आहे. 10-20 वगैरे नाही गेली. 10-20? मला तर 10लाच निघायचं होतं. 10 मिनिटं कमी आहे 10ला ना. थोडं लेट झाली. पहिलंच असं बेइज्जती नको करू. हे टाकणार मेयोनीज. होऊन जाईल ना? होऊन जाईल. मेयोनीज नंतर टाकणार केचप, टोमॅटो केचप भरपूर. मसाला, ये हमारा सीक्रेट मसाला. स्वाद अनुसार नमक. बस. सीक्रेट मसाला. और ये जाएगा हमारा सीक्रेट मसाला. इसकी रेसिपी कभी नहीं मिलेगी, कभी भी नहीं. और आपको ये मार्केट में भी नहीं मिलेगा. अब ऐसा मत सोचना कि ये हमने घर पे बनाया है. घर पे नहीं बनाया, लेकिन आपको मार्केट में भी नहीं मिलेगा ये. आता मिक्स करून घेऊ पटापटा. हा आमच्या बाहेरचा व्ह्यू आहे गाईज. किचनच्या बाहेरचा. किचन मीन्स रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे. खूप जास्त थंड वारा येत आहे इकडून पण. मला घेऊ नको जो. आता फोडून टाकणार मी ब्रेड. तोपर्यंत ही मॅडम आंघोळ करणार आहे. हिला खूप जास्त वेळ लागणार आहे, मला माहिती आहे. 2 मिनिट्स. ठीक आहे, टायमर लावते मी. तर मी इथे ब्रेड वगैरे रेडी करून ठेवणार. तोपर्यंत ह्या मॅडम येऊनच जाईल. आधीच ना मला खूप जास्त लेट झाला. किती वाजले? 9:57 झाले. बस फटाफट मला सँडविच बनवायचे, रेडी होऊन क्लिनिकला जायचं आहे. आज प्रोसिजर पण आहे, पेशंट्स पण आहे आणि प्रोसिजर पण आहे त्याच्यासोबतच. आणि मेन म्हणजे माहिती आहे का, उद्या ना मला चंद्रपूरला पण जायचं आहे कारण माझी एक्झाम स्टार्ट होत आहे. सो 3 दिवस मी चंद्रपूरलाच असणार आहे. उद्या सकाळी मी चंद्रपूरला पोहोचून जाईल.
काल आम्ही डीमार्टला गेलो होतो ना, तर डीमार्टमधून ना ह्या काल आम्ही खूप अशा मस्त मस्त नॅपकिन्स आणल्या आहे. रूम क्लिनिंगसाठी खूप कामी असते, त्यामुळे काल आम्ही हे 4-5 घेऊनच आलो. आणि रूममध्ये लागणारं असं भरपूर सामान आम्ही आणलं आहे. ते मी तर तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण ते आम्ही पॅक करून ठेवलं आहे काल रात्रीच. इथे एक जाळून पण टाकलं, दाखवू नका बघा. व्हिडिओ ऑन केल्याबरोबर इने ब्रेड असा पलटवून टाकला. हा इने जाळून टाकला. तो पण नाही जडला, त्याला जडलं नाही. मला असे हे 2 मी घेऊन जाईल. घेऊनच जावं लागणार आहे. ते कोण खाणार आहे? मी तर काही खाणार नाही आहे. बंद करू का? हो, याला करू थोडस. नको राहू दे त्याला तसंच. अबे खालचं काहीच नाही झालं ना. नको राहू दे, तसंच आवडते मला ते. एकदम ते कडक कडक आणि जडलं मला नाही आवडत. टेस्टच नाही देत. जेव्हा मला जास्त घाई असते ना, तेव्हा मला भरपूर काम दिसते. जसं की हे शर्ट मी काल वॉश केलं, काल प्रेस करून ठेवलं नाही. आता मला वेळेवर याला प्रेस करावं लागत आहे. हा, पटापट होऊन जा. फक्त माझ्याकडे 5 मिनिट आहे आता. थोडंसं उरलाईन टाकून दे ना. आता मोबाईल पकडून काही प्रेस करता येत नाहीये. मी आधी पटकन प्रेस करून घेते. ओके सुहाने, चल मी आता निघते. मी तयारी केली आहे माझी. तू पण कॉलेजला जाशील, ठीक आहे? बाय. मला आता खूप जास्त लेट झालं होतं, त्यामुळे मात्र मी पटापट तयार करून आता क्लिनिक जायला निघाली आहे. ओके, तर इथे जाता जाता मला नम्रता भेटली, तर आम्ही मिळूनच निघालो तसं सोबतच जायला. तुला तिकडे जायचं आहे? मला छत्रपतीला जायचं आहे, कारण माझं क्लिनिक प्रतापनगरला आहे. सो मी इकडे जाणार आहे आता. बस पण लागली आहे गाईज. हॅविश मला भेटून जाऊ. मी क्लिनिकला आले आणि आता मी माझं थोडंसं मेकअप वगैरे करून घेईन. गाईज मला खूप जास्त भूक लागली आहे, कारण मी सकाळी ना इतक्या घाईमध्ये निघाली की मला काही खायला पण नाही मिळालं. मी पाणी सुद्धा नाही पिलं. हे बघा, इथे एक पिंपल पण आला यार. आणि हेअरफॉल तर इतका झालाय सुरू की तुम्हाला मी काय सांगू, माहिती नाही केस वाचणार की नाही. तर मी ना हे 2 शेड मिक्स करून लावते, त्यामुळे ह्या 2 मुळे हा जो शेड आहे ना, हा शेड तयार होतो. आणि मला इतकं जास्त छान वाटतो हा शेड, खूप जास्त. तुम्ही बघू शकता किती मस्त लुक देत आहे. क्लिनिकला आल्या मी सगळ्यात आधी देवाला अगरबत्ती लावते, आणि हे माझं खूप फेवरेट काम आहे. मी रूमवर पण देवाची पूजा करून येते आणि क्लिनिकला आल्यावर पण पूजा करते. सर्वांना नमस्कार करून घेते. मी सँडविच आणले, गेला माहीत झालं ते बघायचं. मी पटकन जाऊन हँडवॉश करून खायला पण लागली आहे. अरे खाऊन घ्या ना, पूर्ण खाऊ शकता तुम्ही. अगं घ्या घ्या. अरे लो गाईज, नो. सांडेगा ये तू खा लेना बहन. क्या हमारा डब्बा भी खाएगा. एक कशी खाता है बघा. टेस्टी, नाइस वन. शेफ बन सकते हैं लोग. एकदम स्वादिष्ट आहे. मी बाहेर जे सँडविच खातो त्याच्या हिशोबाने तर थँक्यू. तू बनवलं? मी बनवलंय. क्या हो रहा है तेरे साथ? तर मी आत्ता ना प्रोसिजर वगैरे करून बसली आहे इथे. आता प्रोसिजर झाल्या, तशा 2च प्रोसिजर होत्या. सो आता मी माझा लंच करणार. तर हे माझं सँडविच. आता मी एक सँडविच खाऊन घेणार. पल्लवी जेवण? तू का बरं जेवण नाही केलं आतापर्यंत? रुकी थी तुम्हारे लिए. अच्छा, ये मसाला वांगा. ये मसाला वांगा घर का खाना है भाई, घर का खाना. यस. चिकन नहीं होते. ये है क्या है रे? चिकन में मसाला वांगे है.
चिकन मैं नेक्स्ट संडे खाऊंगी। तुम लोग खाना होने के बाद ये